नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर चला, आज मी आठवड्याभरात किती ब्लाऊज शिवले ते तुमच्यासोबत शेअर करते. तर बऱ्याचशा ताईंची मला कमेंट येत असते, "ताई ब्लाऊज शिवले की दाखवत जावा." उर्मिला ताई आणि सुरेखा ताई त्यांची कमेंट असते, सोनालीची कमेंट असते, की ब्लाऊज शिवले की आमच्यासोबत शेअर करत जा. तर म्हटलं चला आज माझा होता टायमिंग, तर म्हटलं बरेचसे ब्लाऊज आहेत आणि आता ते ब्लाऊज काय-काय त्यातले उद्या जाणार आहेत. बरेचसे ब्लाऊज उद्या जाणार आहेत. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावा. तर हा ब्लाऊज पीस माझ्याच दुकानातला होता बरं का. आणि तुम्हाला एक सांगण्याचं एक कारण आहे माझं, की तुम्ही जर घरातून शिलाई करत असाल, तर छोटं-मोठं माझ्यासारखंच ब्लाउज पीस वगैरे आणून ठेवत जावा. म्हणजे कस्टमरला आपल्याकडून घ्यायला सुद्धा चांगलं वाटतं आणि एक त्यांना लांब जाण्यापेक्षा आपल्याकडे जर ब्लाउज पीस असतील, तर त्यांना हे घेणं आणि लगेच शिलाईला देणं खूप सोपं होऊन जातं. आणि हे ना आपली स्वतःची मेहनत पाहिजे बरं का ह्यामध्ये. तर हे तिरंगा साडीचं शिवलेलं आहे बरं का आता 15 ऑगस्टसाठी. तर मेहनत फक्त आपण प्रामाणिक करायची आणि बाकीचं सगळं आहे ना, यश मिळणं हे आपलं आपल्या हातातच असतं. आणि आपल्या कामावरती असतं मेन म्हणजे आपण काम कसं करतो ना त्यावर असतं. तर बऱ्याचशा ताई माझ्याकडे कस्टमर आहेत ना, तर त्यांची तुम्हाला सांगते, की किती महिने-महिने जरी ब्लाऊज राहिले ना, तरी काही हरकत नसते. म्हणतात तुम्ही शिवून द्यायचं, कितीही का वेळ लागेना. माझी तब्येत ठीक नव्हती, जरा वेळ लागला. पण त्या ताईंना काहीच नाही वाटलं, असू दे म्हणल्या. त्यासाठीच मी तुम्हाला सांगते, कस्टमर मिळवणं आणि त्यांच्यासोबत बोलणं, ही एक कला असते आणि ती कला आपल्याला जमली पाहिजे. कस्टमरला आहे ना, लांब कुठे जाऊनही द्यायचं नाही आणि आपल्यापाशी शिवायला लावायचं आणि आपलं कामाची फिनिशिंग बघून ते दुसरीकडे टाकण्याची त्यांची इच्छा होत नाही. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगत असते, की ज्या ताई ब्लाऊज शिवतात, त्यांनी मात्र कमेंट मला मनापासून करायची, की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचे. तर एकाच ताईचे बरेचसे ब्लाऊज आहेत बरं का, 4 ते 5 ब्लाऊज त्यांचे असताच आहेत. आता मी जी दाखवले तुम्हाला आणि बाकीचे सगळे प्लेन आहेत ते त्यांचेच आहेत. पण एकाच कस्टमरचे नाही म्हटलं तरी 10-12 ब्लाउज आहेत. तर बघा अशी तुमच्याकडे पण जर कस्टमरची रांग लागली पाहिजे असेल ना, तर कष्ट करण्याची तयारी नक्की ठेवा आणि कष्ट करणं हे आपल्याच हातात असतं. त्यामुळे कष्ट आणि प्रामाणिकपणा आणि फिनिशिंग हे खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी ना तुम्ही प्रामाणिक कष्ट करत राहावा. आपोआप सगळं आहे ना होत राहतं. त्यामुळे ना तुम्ही टेन्शन न घेता आपल्या कामावर फोकस ठेवायचा आणि काम एकदम टापटीपपणेच करायचं. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चला सगळ्यांना धन्यवाद. आणि आता मी तुम्हाला जी जवळून दाखवते ब्लाऊज, तर हा जी वरचा ब्लाऊज आहे लाल कलरचा तो आपल्याच इथून दुकानातला घेतलेला आहे. म्हणून तुम्हाला सांगते एक छोटीशी आयडिया म्हणून पण. आणि असे माझे बरेचसे ब्लॉग आहेत बघा शिलाई कामाबद्दल. तर त्यामध्ये मी खूप छान अशी माहिती सांगितली. तुम्हाला जर माझं शिलाईचा प्रवास तुम्हाला जर ऐकायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. तर शिलाईचा प्रवाससुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करीन. तर एकाच कस्टमरचे इतके सारे ब्लाउज आहेत आणि बाकीचे जे त्यातले एक 5-6 सोडले, तर बाकीचे सगळे एकाच कस्टमरचे आहेत बरं का. तर हा विश्वास मिळवण्यासाठी ना, एक आपलं फिनिशिंग खूप महत्त्वाची आणि कामाची क्वालिटी चांगली पाहिजे. तरच आपल्याकडं गिरायकांची मस्त अशी कस्टमरची अशी रांग लागू शकते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. बाय. श्री स्वामी समर्थ.